नमस्कार, अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले. करायला खूप झटपट होतात, चवीला पण खूप छान लागतात. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मेथीचे थेपले बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर इथे एक पेंडी मेथी मी निवडलेली घेतलेली आहे. या मेथीला 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि सुकवून घ्यायची मेथी ही आपल्याला. मेथीचे पानच घ्यायचे, त्याच्या काड्या नाहीत जास्त घ्यायच्या. सगळ्यात अगोदर आता आपण ही मेथी जी आहे तिला बारीक आपण कट करून घेणार आहोत. आता आपली मेथी जी आहे ती व्यवस्थित बारीक कट करून झालेली आहे. आता आपली मेथी इथे व्यवस्थित बारीक चिरून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. कपाच्या प्रमाणे म्हणाल तर इथे 2 कप मेथी झालेली आहे आणि पेंडीच्या प्रमाणे म्हणाल तर 1 पेंडी आपण मेथी घेतलेली आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 4 ते 5 लसूण पाकळ्या घेणार आहोत. 1 इंच आलं घ्यायचंय, 1 चमचा जिरं घ्यायचंय, त्याचबरोबर 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि चवीनुसार कोथिंबीर घ्यायची. तर याची आपल्याला पेस्ट करून घेणार आहोत आपण. बघू शकता इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण इथे एक ताट घेणार आहोत. त्या ताटामध्ये आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचंय. इथं बघू शकता तुम्ही. आता आपल्याला याच्यामध्ये एक 3 ते 4 चमचे बेसन घालून घ्यायचे. बेसनचं प्रमाण हे 3 ते 4 चमचे ठेवायचे, जास्त नाही घालायचं. जर जास्त बेसन घातलं तर थेपल्याची चव ही आपल्या बिघडू शकते. त्यानंतर 1 चमचा बेगडी मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला. अर्धा छोटा चमचा हळद घालायची. जे आपण लसण, अद्रक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची व जिरं याची पेस्ट केलेली होती ती पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये. त्यानंतर 2 चमचे तीळ घालायचे. त्याचबरोबर 1 चमचा ओवा क्रश करून आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ. इथे 1 चमचा मी मीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्यानंतर 2 चमचे दही घालायचे आपल्याला. त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला तेल ओतून घ्यायचे. तेलाने थेपले आपले सॉफ्ट होतात, त्याच्यामुळं तेल हे आवश्यकच आहे. याला आता व्यवस्थित आपण मळून घेऊया. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेथी ऍड करायची. इथं मी ही मेथी 2 कप गव्हाच्या पिठासाठी 2 कपच मेथी घेतलेली. 2 कप गव्हाच्या पिठासाठी इथं 2 कप मी मेथी घेतलेली आहे. 2 कप गव्हाच्या पिठासाठी 2 कप मेथी हे परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे आपले थेपले हे चविष्ट होतात. आता व्यवस्थित हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत. आपल्याला थोडंसं करत त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय आपल्याला. जास्त पण एकदम पाणी ओतायचं नाही. आता आपलं पीठ हे व्यवस्थित छान मळत आलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथं अशा प्रकारे. जास्त पण पातळ नाही हे पीठ करायचं आपल्याला, कारण ह्या पिठाला आपण 10 मिनिटं छान असं मुरू देणार आहोत. आता पीठ मळत आल्यानंतर आपल्याला इथं 2 चमचे मी कसुरी मेथी घेतलेली आहे. ती कसुरी मेथी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे ह्याच्यात. अगोदर का नाही घालायची याच्यामध्ये कसुरी मेथी, तर त्याचा कडवटपणा हा लागू शकतो. म्हणून ज्यावेळेस आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊ त्यावेळेसच शेवटी आपल्याला कसुरी मेथी घालायची. असेल तर तुम्ही घाला, नसेल तर स्किप केली तरी सुद्धा चालेल. पण कसुरी मेथीने ना फ्लेवर खूप छान येतो. 10 मिनिटं आपण हे पीठ छान मुरण्यासाठी ठेवून देऊया. याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. हे पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. आता आपण याचे गोळे करून घेऊया आणि व्यवस्थित याला आपण चपातीचा गोळा कसा करतो तसा गोल गोल आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा.
अशा आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. एक 5 ते 6 मी गोळे असे बनवून घेते. इथं 5 ते 6 आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. माझे इथं 5 ते 6 गोळे बनवून झालेले. तर आता आपण याला लाटून घेऊया. एक लिंबाच्या आकार एवढेच करायचे आपल्याला, जास्त पण मोठे नाही करायचे. तर आपल्याला पिठामध्ये याला बुडवून घ्यायचं एकदा आणि लाटायचे. चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण एकदम सोप्या रेसिपी करून दाखवतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये असतात. तर आपला हा थेपला आता व्यवस्थित तयार होईल आहे. तर आता आपला हा थेपला जो आहे तो व्यवस्थित लाटून तयार झालेला आहे. जास्त पण आपल्याला जाड नाही ठेवायचा. अशा प्रकारे पातळ एकदम लाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं. असेच एक 5 ते 6 आपण थेपले लाटून घेणार आहोत. याला एका सुती कपड्यावरती आपण टाकून घेऊ. आता गॅसवरती आपल्याला तवा ठेवायचा आहे. गॅस चालू करायचा आहे आणि तवा हा आपल्याला मीडियम टू लो ह्या फ्लेमवरती गरम करून घ्यायचा आहे अगोदर. आता आपल्या इथं तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम ही आपण मोठी करायची आणि ह्या तव्यावरती 1 चमचा आपण तेल घालून घेऊया आणि हा थेपला याच्यामध्ये आपण आता भाजून घेणार. लक्षात ठेवायचंय थेपले हे हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे. एक 30 ते 40 सेकंदच आपल्याला ठेवायचंय. नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्या इथं थेपला किती छान अशा प्रकारे भाजला गेलेला आहे. तुमची मुलं जर मेथीची भाजी खात नसतील, मेथीचे थेपले हा ऑप्शन खूप छान आहे. आणखी थोडंसं दुसऱ्या साईड कडून आपण तेल टाकून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपले सगळे थेपले इथं तयार झालेले आहेत. नंतर अशाच आणखीन एका रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.